नमस्कार मंडळी. बघा पावसाळ्यात मुंबईत काय होतं, खोबऱ्याला कशी बुरशी येते ती मी आज तुम्हाला दाखवते की हे साफ कसं करायचं आणि कसं यूज करायचं. बघा किती खराब झालं हे खोबरं पावसामुळे. ऊन लागतच नाही, मिळतच नाही ना मुंबईत, त्याच्यामुळे हे बघा. त्याच्यासाठी मी घेतले हे गरम पाणी. खूप गरम आहे. गरम पाण्यानं पहिलं स्वच्छ चांगलं पुसून घ्यायचं. नंतर मिठामध्ये खोबरेल तेल घालायचं आणि ते आतून लावायचं. असं सुती कॉटनचा कपडा घ्यायचा, गरम पाण्यात डुबवायचा. हे बघा हे आहे ना, हे पुसून घ्यायचं. असं चांगलं स्वच्छ करायचं. असं प्रत्येक वाटे हे ना असे साफ करायचे चांगले पुसून. असे साफ करायचे मस्त. परत दुसऱ्या बाजू घ्यायची गरम पाण्याची. हे बघा हे कसं साफ झाले, मस्त साफ होते ना. गाइस फॉलो करा, शेअर करा मम्मीच्या चॅनलला आणि सबस्क्राईब पण करा प्लीज. हे बघा किती खराब आहे निघते. दुसरा कोपरा घेते का तर त्याला खूप होती बुरशी. गरम पाण्यात पुचकर भाजतंय रे पाणी. हे असं करायचं साफ खोबरं. एक चांगल्या गोष्टी दाखवते मी यूट्यूबवरती. ते हे काय लोक काय करतात मुंबईत, हे असं झालं की फेकून देतात. तर न फेकता हे यूज करता येतो. चांगलं असतं, चांगलं लागतं खोबरं. बघा हे कसं साफ झाली वाटी मस्तपैकी. या 3 वाट्या झाल्या. आता हे वाटी बघते. हे कसं उडते फंगस त्याचं. माझ्याकडनं ह्या वेळेस काय झालं, फ्रीजवरती ठेवता गणपती बाप्पाच्या ह्याच्यामध्ये ना विसरूनच गेले, डब्यातच राहिलं वरतीच. त्याच्यामुळे हे झालं. आणि आमच्या घरात नाही ना कितीही काय असलं तरी येतेच बुरशी पावसातनं खोबऱ्याला. किती कपडा खराब पण झाला त्याच्याने. खूपच खराब झालंय खोबरं. आणि हे स्वच्छ होतं गरम पाण्याने. असं पुसून काढायचं आणि मस्त सुकवायचं पंख्याखाली थोडा वेळ. कोणाकडे ऊन मिळत असेल तर उन्हात पण ठेवलं चालतं. हे अशा चाळणीमध्ये ना मीठ आणि तेल लावून ना चाळणीत उन्हात ठेवायचं. 2 दिवस वाळल्यानं मग बाहेर पण ठेवू शकता. आणि आता माझ्याकडे ऊन नाही आहे अजिबात, म्हणून मग मी त्याला फ्रीजमध्ये ठेवणार पिशवीत घालून प्लास्टिकच्या. असं पुसलं बघा. ते दुसरा भाग घेते. हा भाग पुसण्याचा. कसं झालंय, किती खराब झाले ना. पण वास वगैरे काही येत नाही पुसल्यानं. मीठ आणि तेल लावल्यानंतर चांगलं आपण जसं नवीन वापरतो ना तसं यूज करू शकतो छानपैकी. केलं का नाही लाईक फॉलो सबस्क्राईब? अजून नसेल केलं तर आत्ता जाऊन करा, कळलं का?
त्याच्यावर लक्ष देऊ नका हो. आवडलं तर तुम्ही करा. बघा आवडलं तर काय, आवडणारच आहे का नाही. नाही आवडलं तर गोळी घाली. ते सॉफ्ट दू मम्मी तेवढं. हे खोबरं वेस्ट नाही होत ना, म्हणून हा एक व्हिडिओ आहे. काय काय लोक काय करतात, उचलतात आणि फेकून देतात. फेकून टाकूनच देतात सरळ सरळ. पण न टाकून देता हे यूज करू शकतो आपण. आधीच लक्ष देऊन वापरलं असतं तरी वेळ नसते आधी. अरे गणपती बाप्पाच्या ह्याच्यात आणलं आणि तसंच ठेवलं, राहिलं गेलं ना डब्यामध्ये. संसारात लक्ष आहे का नाही तुझं. हे बघा आता हे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं चांगलं. हे बघा मस्त झालं ना, स्वच्छ झाली एकदम वाटी. मस्त झाली. हे फंगस सगळं निघून गेलं आता गरम पाण्यामुळे, मॉइश्चरच्या. मस्त झालं आता. तुम्ही करून बघा एकदा तरी, मग तुम्हाला वाटेल कसं खोबरं होतं ते. हे विसरले मी, बाहेर फ्रीजमध्ये ठेवते त्यावेळेस विसरल्यामुळं हे झालं. हे काय काही नाही लागत. सफेद कपड्याने स्वच्छ चांगलं केल्यानं मस्त झालं. वास पण छान येतोय आता. फंगसचा वास येत नाही अजिबात. मी वास घेऊन बघितला, मस्त. सगळा फंगस निघून गेला आता त्याचा. असं ठेवायचं. स्वच्छ झालं आता. येतो मी जेव्हा. किती मस्त झालं, छान झालं ना. आता हे मीठ घेतलंय मी. मिठामध्ये हे खोबरेल तेल आहे. खोबरेल तेल टाकायचं. हे एवढं. परत कमी पडलं तर अजून घ्यायचं. एवढ्यासाठी एवढं कमी पडेल मला वाटतं. हे असं लावून घ्यायचं. मीठ, खोबरेल तेल. जर काय थोडंफार राहिलं असलं ना फंगस, तर त्या मिठामुळे निघून जातं ना अजून. खोबरेल तेलामुळे खोबरंच आहे ना, त्याच्यामुळे ते व्यवस्थित होतं. हे बघा आता माझ्याकडे ऊन नाही आहे म्हणून मी पिशवीत ठेवणार त्याला. हे बघा. मीठ पण सफेद निघते की नाही, तेलाचं सफेद. त्याला फंगस नाही राहिलं ना अजिबातच, म्हणून तो वास वगैरे सगळा निघून जातो अजून. जसं पहिलं होतं ना तसं होणार हे खोबरं. आता मी फ्रीजमध्ये ठेवणार त्याला. पाटून नाही लावायचं मीठ, आतल्या बाजूलाच. चांगलं भांडी घासल्यासारखं घासायचं त्याला बघा, असं खसा खसा. भांडी कशी घासता तुम्ही? हे बघा असं घासून चांगलं लावायचं त्याला. पोटाने असं ठेवून द्यायचं साईडला. अजिबात काही होणार नाही त्याला. हे विसरल्यामुळे हे मला कष्ट करावे लागतात.
बाहेर मुंबईतलं वातावरण कसं असतं, दमट असतं ना हवामान, त्याच्यामुळं मुंबईत काय होतं हे होतं. म्हणून मी प्रत्येक वेळेस आणलं की फ्रीजमध्ये ठेवते. पण ह्या वेळेस काय झालं, सगळं गणपतीचं डेकोरेशनचं सामान, रेशनिंग सगळं एकत्र घेऊन आले. भरता माझ्याकडून डब्यामध्ये ते राहिलं गेलं आणि फ्रीजमध्ये जागा पण नव्हती. फुलं हेन तेन ठेवल्यामुळं परत ठेवेल बोललं आणि ते राहूनच गेलं की बाहेर. हे बघा, एवढं मीठ मला बरोबर पुरलं. 2 चमचे मीठ आणि थोडंसं जेवढं मीठ होतं डुबेल तेवढं खोबरेल तेल. हे बघा, असं करायचं. हे बघा मंडळी, मैत्रिणींनो, बघा एक खोबऱ्यापासूनचा कसा वापर करायचा तो तुम्हाला मी दाखवला. तर हे नंतर थोडं असं पुसून घ्यायचं, वर पुसायचं, जास्त नाही पुसायचं. असं वापरायचं, ठेवायचं पिशवीमध्ये. एका चांगली स्वच्छ पिशवी घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक वाटी अशी करून ठेवायची. जास्तीचं जर मीठ असेल ना ते निघून जातं. असं. आणि वापराय घ्यायच्या वेळेस काय करायचं, गरम पाण्यामध्ये डुबवायचं थोडंसं आणि खिसायचं. मग ते खिसलं पण जातं चांगलं. खिसायचं असेल तुम्हाला तर गरम पाण्यात डुबवून ते वापराय घ्यायचं. हे बघा, मस्त झालं ना. तेलामुळे आता खराब झाला सफेद कपडा स्वच्छ. हे बघा मीठ केवढं पडते त्याचं. असं बघा, छान झालं ना. वास तर अजिबात येत नाही याचा. तर पहिला जसा सुक्या खोबऱ्याचा वास असतो ना तसाच आहे. पहिला कसा फंगसचा वास येत होता. आता मीठ आणि तेल लावल्यामुळं अजिबात वास येत नाही. आणि ह्याला ना असं पॅक पण पिशवीमध्ये बांधायचं. कोणाकडे ऊन नसेल तर, मिळत नसेल तर. आणि फ्रीजमध्ये खाली फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि जेव्हा पाहिजे ना तुम्हाला तेव्हा ते खिसलं जात नाही खिसणीने फ्रीजमध्ये काढल्यानंतर. मग गरम पाण्यातनं नुसतं असं गरम पाण्यातनं डुबवायचं आणि खिसायचं. छान खिसलं पण जातं आणि छान राहतं पण. तुम्ही हे वर्षभर ठेवा, 2 वर्ष ठेवा, काही होणार नाही ह्या खोबऱ्याला. आता आमचं तर हे कमसे आम्ही जास्त सुकं खोबरं खात नाही, ओलं पण खात नाही. त्याच्यामुळे हे मला तरी आता जाईल 2 महिने तरी मला हे खोबरं येतं यूज. 2 महिने 3 महिने यूज होईल. कसा वाटला माझा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा प्लीज.